लाल भावट्याचा सर्व श्रमिक संघटनेचा मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेचा मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेचा उद्धव शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. परभणी येथे स्थित असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या या मर्यादित कार्यालयाच्या समोर आपण आता सध्या आहोत. आणि हे जे सर्व दिसत आहेत हे कामगार आहेत. यापैकी काही कामगार 1982 1994 पासून कार्यरत आहेत. आणि यांच्या वतीनं मागच्या 23 तारखेला 23 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक निवेदन सुपूर्द करण्यात आलेलं आहे यांच्या संघटनेच्या वतीनं. यांच्या एकूण 15 प्रकारच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्यांच्या अनुषंगानं यांनी निवेदन दिलेलं आहे. आपण त्यांना त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये विचारू का की आपण इथे कधीपासून कार्यरत आहात? इथले कामगार 1982 पासून कार्यरत आहे आणि त्यांच्या अनुभवाचा विचार करता आणि सगळ्या कामगाराच्या हिताचं रक्षण करता व्यवस्थापनानं त्यांना वेळोवेळी जे मूलभूत सुविधा राहतात, कामगार अधिनियम कायद्यानुसार जे सवलती राहतात ते देणे गरजेचे होते, पण ते व्यवस्थापन देत नाही. त्या अनुषंगानं आम्ही 23 तारखेला निवेदन दिलेलं आहे संघटनेच्या वतीने. आमच्या संघटनेचे अध्यक्ष श्री कॉम्रेड उद्धव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कामगार प्रतिनिधी म्हणून मी रियाज खान पठाण आहे. तर आमच्या मागण्या अशा होत्या की बीज प्रक्रिया केंद्रावर कार्यरत असलेले कामगार यांनी 1/1/94 ते 31/12/2023 पर्यंत केलेल्या सेवेचे वर्षनिहाय दिवसाची माहिती तसेच सेवेत लागण्याच्या तारखा व जन्मतारखासहित माहिती प्रमाणित करून देण्यात यावी. जे की परभणीमध्ये तुमच्या या महामंडळामध्ये तुम्ही जेव्हापासून कार्यरत झाला तेव्हापासून तुम्ही नियुक्त झालात, तर त्याच्या नियुक्तीचा दिनांक किंवा तुम्ही जे जन्म दिनांक दिलेली आहे त्याचं जे सर्व्हिस बुक म्हणून थोड्या वेळासाठी आपण तर ते तुम्हाला देण्यात येत नाहीये का? ते देण्यात येत नाही आणि त्या बाबतीत आम्ही 2-3 RTI वगैरे टाकले आणि पर्सनली चर्चा केली. निवेदनासोबत देऊन माहिती द्या, ते उडवाउडीची उत्तर देतात. पुन्हा म्हणतात की तुम्हाला माहिती कशाला पाहिजे, कशासाठी पाहिजे. आता कामगाराचा जे अधिकार आहे, जे हक्क आहे ते आम्ही मागत आहोत. त्या बाबतीत व्यवस्थापन त्याचा विचार न करता मागास वेळ काढून घेण्याचे काम करत आहे. म्हणजे आता तुम्हाला जे तुमची नियुक्ती आहे तर त्या नियुक्तीच्या अनुषंगाने जर बघायला गेलं तर तरी सुद्धा दर 6 महिन्याला तुम्हाला रुजू आदेश म्हणजे रुजू अहवाल सादर करावा लागतो किंवा रुजू झाल्याचं तुम्हाला प्रमाणित करण्यात येतं. याचं काय कारण आहे? प्रत्येक वर्षी रुजू अहवाल घेतात, पण नियमानुसार ते घ्यायला नाही पाहिजे. रुजू अहवाल वार्षिक अहवाल ठीक आहे, वर्षाला 1 बार घेतली चालेल, पण ते प्रत्येक सीझनला घेतात, वर्षातून 2 वेळा घेतात. ते घ्यायला नाही पाहिजे, चुकीचं आहे. त्याचं कारण काय असेल तुमच्या मनात? त्याचं कारण त्यांनाच माहिती आहे. ते काय आम्हाला सांगत नाही कशामुळे घेतात, काय घ्यायचं. एकदा काम बंद पडलं की परत तुम्हाला घ्यायचं झालं की मग रुजू अहवाल द्या. तुमची सर्व्हिस किती आहे? माझी सर्व्हिस झालेली 35 वर्ष. कधी रुजू झालात तुम्ही? मी 1982 ला रुजू झालेलो आहे. आता तुम्ही कुशल आहेत का अर्धकुशल आहेत? मी अर्धकुशल कामगार आहे. बरं, हे जे कुशल अर्धकुशल करण्याची जी प्रक्रिया आहे तर ही कशाच्या आधारावर करतात? हे काय नाही, 15 वर्ष ज्याची सर्व्हिस झाली त्यानं त्यांचा नियम मांडलेला आहे. मग तसं काहीच नाही की जेव्हापासून लागले तेव्हापासून याने नियमाप्रमाणे करायला पाहिजे होतं, याने केलं नाही. मी आता 7/12/82 लागलेलो आहे, तरी बी अर्धकुशलमध्येच आहे. याला तीनदा म्हणले तरी हे काय म्हणतात नेहमीच वरून येऊ द्या, वरून आल्यावरच करतो आम्ही, आमच्याकडे काय आम्ही फाईल पाठवली असं उडवाउडीचे उत्तर देऊन आम्हाला नेहमी म्हणतात की तुमचं तुम्ही करा. आणि जे कर्मचारी जे काम करतो तो आम्ही काम करतात, ज्याला की जेणेकरून की 50,000 रुपये पेमेंट आहे त्याबद्दल यांना काही वाटत नाही त्याच्याबद्दल की आम्हाला तोच काम ते 50,000वाला बी काम तोच करतो आणि आम्ही बी तोच काम करतो, तरी आम्हाला अर्धकुशलमध्येच होतात. म्हणजे आता हे जे कुशल आहेत किंवा अर्धकुशल आहेत किंवा अकुशल आहेत याची जी काही बी क्रायटेरिया आहे शासनाचा, ते क्रायटेरिया तुम्ही कधी वाचला का काढून? किमान वेतनमध्ये त्याचा क्रायटेरिया आहे असा आहे की जे कुशल कामगार आहे, ज्याला काम सोपविलेलं आहे, जे कामाची जबाबदारी स्वतः पार पाडते आणि स्वतः निर्णय घेण्यास सक्षम आहे, अशा कामगाराला कुशल कामगार म्हणून त्यांनी नियुक्ती द्यायला पाहिजे. अर्धकुशलचे डेफिनेशन असं आहे की जे ठराविक काम दिलेलं आहे ते ठराविक काम ते प्रामाणिकपणे करते आणि ते कामाची जबाबदारी घेते, त्याची डेफिनेशन अर्धकुशल आहे. अशा 2 डेफिनेशन मध्ये सगळे कामगार मोडतात. त्या अनुषंगाने त्यांनी सर्व कामगाराला
कार्यकुशलतेप्रमाणे त्यांना कॅटेगरी वाईज अर्धकुशल कुशल याचा दर्जा द्यायला पाहिजे. आणि जे की कर्मचाऱ्याच्या बदल्यामध्ये जे काम करतो त्याला ते एकमुष्त वेतनामध्ये समाविष्ट करून त्यांना एकमुष्त फिक्सेशन करून महाबीजच्या सेवेत सामावून घ्यायला पाहिजे त्यांनी. बरं, आता हे जे तुम्ही इथले आता ही जी मागणी दिली त्याच्यामध्ये 15 वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत तुमच्या, तर त्याच्यामध्ये तुम्ही EPFचा आणि ESIचा पण विषय मांडलेला. तर इथं जर समजा आवारामध्ये काही दुर्घटना झाली तर त्या दुर्घटनेच्या बाबतीमध्ये तुम्हाला जे काही कम्पन्सेशन आहे किंवा जे उपचाराचा खर्च आहे तो तात्काळ भेटतो का? तात्काळ भेटत नाही. ते म्हणतात काही लोकांना जाणून बुजून तात्काळ दिला आणि काही लोकांना अजून बी म्हणतात वर्षाला बी त्रुट्या काढून ते फाईल परत देतात. ते म्हणतात ह्या त्रुटी हे त्याच्यात ती त्रुटी आहे, त्या डॉक्टराचं बरोबर नाही, याच्यामध्ये कमी जास्ती अमाऊंट झालेले आहे, त्या त्रुट्या बरोबर करून आणा नंतर बघू असं म्हणतात. तर हे जे आहेत तर हे बियाणे महामंडळामधले परभणीच्या बियाणे महामंडळामध्ये कार्यरत असणारे कामगार आहेत आणि यांच्या कामगारांच्या ज्या 15 वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या आहेत याच्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ पाणी भेटत नाही, शौचालयाची सुविधा नाही, अशा प्रकारच्या पण काही मागण्या आहेत. तर या मागण्यांच्या बाबतीमध्ये यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अजून काही बोलणं झालेलं नाही आहे, पण जे काही उपस्थित असणारे जे केंद्र प्रमुख आहेत त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी यापैकी काही मागण्यांच्या बाबतीमध्ये काही दिवसामध्ये आम्ही निर्णय घेऊ किंवा पाणी वगैरे स्वच्छ भेटतं अशा प्रकारची उत्तरे देऊन वेळ निभावून येण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. श्रमिक विश्वासाठी सचिन देशपांडे, परभणी.